Hello students, आपण consumer psychology and behavior and customer relationship management लक्षात घ्या. BVOC अकाउंट अँड टॅक्सेशन वाल्यांना हा सब्जेक्ट कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट या नावाने आहे आणि BVOC SMS वाल्यांना हा सब्जेक्ट कंझ्युमर सायकोलॉजी बिहेवियर या नावाने आहे. ओके, दोन्हीचा सिलेबस एकच आहे. ओके, त्यामध्ये आपण पहिला टॉपिक कव्हर केला, दुसरा टॉपिक आपण बघत आहोत. दुसऱ्या टॉपिकचं नाव आहे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मार्केटिंग इनिशिएटिव्ह्ज अँड कस्टमर सर्व्हिसेस. सो पहिला पॉईंट त्यामधला कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मार्केटिंग अँड इनिशिएटिव्ह्ज हा आपण कंप्लीट बघितलाय. सो दुसरा पॉईंट आपला चालू आहे तो म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट कस्टमर सर्व्हिसेस. यामध्ये कस्टमरला दिल्या जाणाऱ्या कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस येतात त्या आपण बघत आहोत. तर त्यामध्ये आपलं कॉल सेंटर हे झाले. ओके, कॉल सेंटर अँड कस्टमर केअर असं सांगितलंय. त्यामध्ये कॉल रूटिंग, कॉन्टॅक्ट सेंटर सेल्स सपोर्ट, वेब बेस्ड सेल्स सर्व्हिस, कस्टमर सॅटिस्फॅक्शन मेजरमेंट, कॉल स्क्रिप्टिंग, सायबर एजंट अँड वर्कफोर्स मॅनेजमेंट हे पॉईंट आपल्याला बघायचे. तर त्यामध्ये आपण कॉल सेंटर हा पॉईंट बघितलाय. ओके, आता कस्टमर केअर. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज कस्टमर केअर हे पाहिले. त्याचबरोबर कन्सेप्ट ऑफ कस्टमर केअर काय आहे हे पाहिले. ओके, त्याबरोबर ॲडव्हान्टेजेस ऑफ कस्टमर केअर आपण पाहिलेत. सो ॲडव्हान्टेजेसमध्ये आपण कस्टमर सॅटिस्फॅक्शन, सॉलिड बिझनेस नेटवर्क, त्याचबरोबर बिल्ड्स लॉयल्टी, बिल्ड्स रिलेशनशिप, बिल्ड्स ट्रस्ट, ओपन कम्युनिकेशन, encourage feedback, deal effectively with complaints, disadvantages of customer care. ओके, 7 ते 8 आपण ॲडव्हान्टेजेस पाहिलेत. एकदा आपण रिव्ह्यू करूयात. ओके, व्हॉट इज कस्टमर केअर? कस्टमर केअर डिस्क्राइब हाऊ पीपल आर ट्रीटेड when they interact with a brand. This includes all experience with the company and its employees before, during, and after purchase. Customer care is an important aspect of consumer service because it fosters an emotional connection with the brand's economy. काय सांगितले तर कस्टमर केअर म्हणजे काय? कस्टमरची काळजी घेणे इन शॉर्ट मध्ये. सो कस्टमर केअर डिस्क्राइब हाऊ द पीपल आर ट्रीटेड when they interact with a brand. काय सांगितलं की कशा पद्धतीनं लोक हे ट्रीट करत असतात ज्या वेळेला ते एखाद्या ब्रँडकडे अट्रॅक्ट होत असतात. ओके, देन कन्सेप्ट ऑफ कस्टमर केअर. कस्टमर केअर म्हणजे काय? कस्टमर केअर मध्ये काय केलं जाते? कस्टमरची केअर केली जाते, कस्टमरची काळजी घेतली जात असते. कशाची काळजी घेतली जाते कस्टमर बद्दल? तर यामध्ये आपल्या प्रॉडक्ट विषयी, आपल्या ब्रँड विषयी, आपल्या कंपनी विषयी कस्टमरचे काही प्रॉब्लेम्स आहेत का, काही क्वेरी आहेत का, किंवा त्यांना आणखी काय एक्सपेक्टेशन आहेत का, ते ऐकून घेऊन ते सॉल्व्ह करण्याचं काम कस्टमर केअर डिपार्टमेंट हे करत असतं. ओके, सो कन्सेप्ट ऑफ कस्टमर केअर यामध्ये काय सांगितलं? द कन्सेप्ट ऑफ कस्टमर केअर हॅज ऑलवेज been in existence, but in recent year it has gained due provinces. Business entities have recognized the worth of satisfied customers and are working reward building and encouraging relationship. ओके, कस्टमर रिलेशनशिप मध्ये काय केलं जात असतं? कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे सिस्टीम काय करतं तर कस्टमर आणि बिझनेस ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये असणारं रिलेशन हे स्ट्रॉंग मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतं, लॉंग टर्म साठी मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतं. ओके, आणि ज्या वेळेला कस्टमरला जर काही क्वेरी असतील प्रोडक्ट्स बद्दल, काही प्रॉब्लेम्स असतील, त्या ऐकून घेऊन, त्या स्मूथली ऐकून घेऊन त्या फ्रेंडली सॉल्व्ह करण्याचं काम कस्टमर केअर डिपार्टमेंट करत असतं, जेणेकरून कस्टमर हा फुल्ली सॅटिस्फाईड झाला पाहिजे. ओके, आणि त्याचं आणि आपल्यामध्ये असणारं रिलेशन हे बिल्ड झालं पाहिजे. बिझनेस इज नॉट ओनली अबाउट सेलिंग अँड मेकिंग अ प्रॉफिट. Okay, business is not only about selling and making profit. It is the customer who play the most important role in any organization.
It is the most it is the customer who play the most important role in any organization. Okay, you can sell a product or services once to any individual, but to do so a second and third time requires carefully and handling. Then companies have recognized the power that a satisfied customer has over a company and are working very hard to ensure maximum customer satisfaction. It is important that a business entity or a brand listen to the voice of customer and address any concern. Okay, then taking care of existing customer is more important than creating new ones. Okay, taking care of existing customer is more important than creating new ones. Put your ones on customer retention by building loyalty so that you can increase your revenues and of course profitability. Okay, remember a loyal customers will visit your outlet repeatedly and will also prove a good source of promotion via mouth publicity. काय सांगितलंय की ज्या वेळेला आपले जे एक्झिस्टिंग कस्टमर असतात, आताचे प्रेझेंट कस्टमर जे असतात, त्या प्रेझेंट कस्टमर्सची काळजी ही जास्तीत जास्त घ्यावी लागत असते. आपले जोपर्यंत आपले नवीन कस्टमर्स हे होत नाहीत तोपर्यंत आपले जे प्रेझेंट कस्टमर आहे यांची केअर आपल्याला घ्यावी लागत असते, कस्टमर केअरला घ्यावी लागत असते. ओके, once you build a good and loyal base, you will be able to save extra expenses. It is possible via good customer care and service experience. Okay, then separate customer care department have been created so that they can take a protective and if necessary reactive steps to ensure best possible customer care services. Employees must have accurate and complete information so that they can deal with rising issue promptly. हे सगळं आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलंय. आपण याचा रिव्ह्यू घेत आहोत. ओके, याच्यामध्ये नवीन पॉइंट असणार आहे तो म्हणजे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ कस्टमर केअर. कालच्या लेक्चरमध्ये पण आपण बघितलं की व्हॉट इज कस्टमर केअर, कस्टमर केअरची कन्सेप्ट काय आहे. ओके, कॉल सेंटर आणि कस्टमर केअर हे बऱ्यापैकी सेम कन्सेप्ट आहेत, लक्षात घ्या. कॉल सेंटर आणि कस्टमर केअर ह्या दिल्या जाणाऱ्या कस्टमरला सर्व्हिस आहेत आणि बाकीच्या ज्या सर्व्हिस आपण बघणार आहोत जसे की कॉल रूटिंग, कॉन्टॅक्ट सेंटर, सेल्फ सपोर्ट, वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस, कस्टमर सॅटिस्फॅक्शन मेजरमेंट, कॉल स्क्रिप्टिंग, सायबर एजंट अँड वर्कफोर्स मॅनेजमेंट, ह्या ज्या कन्सेप्ट असणार आहेत त्या अंडर येतात कॉल सेंटर अँड कस्टमर केअरच्या. ओके, ह्या ज्या काय बघत आहोत आपण, ह्या सगळ्या सर्व्हिस आहेत ज्या की कस्टमरला प्रोव्हाइड केल्या जात असतात. त्यामध्ये ॲडव्हान्टेजेस ऑफ कस्टमर केअर काय सांगितलं. ॲडव्हान्टेजेस ऑफ कस्टमर केअर मध्ये कस्टमर केअर इज ऑफन यूज टू इंडिकेट द केअर टेकन बाय अ बिझनेस entity while interacting with their customers so that they can make the experience count. The advantages of this department are varied and have been explained below. Okay, so एक आपण ॲडव्हान्टेजेस बघूया. कस्टमर केअरचा फायदा काय असतो कस्टमरसाठी किंवा बिझनेससाठी. ओके, की कस्टमर कोणत्या उद्देशाने बिझनेस ऑर्गनायझेशन ही कस्टमर केअर डिपार्टमेंट बनवत असते किंवा एक डिपार्टमेंट तयार केलं जात असतं. ओके, आणि ती कस्टमर केअर डिपार्टमेंट हे अतिशय महत्त्वाचं काम करत असतं कस्टमरचं. त्यामध्ये बघूयात पहिला फायदा काय आहे कस्टमर केअरचा. कस्टमर सॅटिस्फॅक्शन अतिशय महत्त्वाचं आहे. इच अँड एव्हरी बिझनेस असू देत, कोणताही बिझनेस ऑर्गनायझेशन असू देत, त्यामध्ये कस्टमर हे सॅटिस्फाईड असणं अतिशय महत्त्वाचं असतं. ज्या वेळेला आपल्या ब्रँडबद्दल, आपल्या प्रोडक्ट्सबद्दल कस्टमर हे फुल्ली सॅटिस्फाईड असेल त्यावेळेला आपला प्रॉफिट हा ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत असतो. आपल्या कंपनीचं गुडविल हे ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत असतो. सो दॅट्स वाय कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एनी ऑर्गनायझेशन. ओके, काय सांगितलं तुम्हाला यामध्ये. इन द कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड इम्पॉर्टंट बेनिफिट ऑफ कस्टमर केअर
is that it try its best to satisfy all its customers irrespective of their attitude and behavior. The employee managed to mold the perception of its consumer positively with their professional and friendly attitude. काय सांगितलंय बघा. It is their willingness to offer a helping hand that make team stand out, that eases and soothes their high temper and give 100% customer satisfaction. काय सांगितलंय कस्टमर सॅटिस्फॅक्शन मध्ये? कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे महत्वाचं बेनिफिट आहे कस्टमर केअरचं. ओके, त्यामध्ये काय ट्राय केलं जात असतं की कस्टमर ज्या वेळेला आपल्याला कस्टमर केअर मध्ये इन्फॉर्मेशन काढत असतो किंवा आपल्याला काही इन्फॉर्मेशन देत असतो, त्यावेळेला त्याच्या ज्या काही क्वेरी असतील, प्रॉब्लेम्स असतील, ते ऐकून घेताना आपल्याला काय समजतं, कस्टमरचं बिहेवियर कसं आहे, कस्टमरचं ॲटिट्यूड कसं आहे, कस्टमर कशा पद्धतीने रिस्पेक्ट देतो किंवा रिस्पेक्ट देत नाही, हे यावेळेला एम्प्लॉईला समजत असतं. आणि हे सगळं बिहेवियर ॲटिट्यूड कस्टमरचं समजून घेऊन एम्प्लॉई हा स्मूथली, फ्रेंडली, पॉझिटिव्हली त्याच्या क्वेरी ह्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून की कस्टमर हा फुल्ली सॅटिस्फाईड झाला पाहिजे. ओके, कस्टमरला कोणताही क्वेरी किंवा कोणताही प्रॉब्लेम जरी असेल तो इझिली आणि फ्रेंडली, स्मूथली सॉल्व्ह करण्याचं काम कस्टमर केअर डिपार्टमेंट करत असतं. देन सेकंड, solid business network. Okay, second advantages is solid business network. In the solid business network, a good customer care department help in creating a solid business network. Okay, a good customer care department help in creating a solid business network when you are dealing amicably with the customers. Okay, they become your promoters and help you in creating further customers through their networks. कस्टमर केअर डिपार्टमेंट काय करत असतं, मदत करत असतं सॉलिड कस्टमर नेटवर्क हे तयार करण्यासाठी. आणि कस्टमर नेटवर्क हे सॉलिड असणं अतिशय महत्त्वाचं आहे, कोणताही बिझनेस असेल, कोणतीही कंपनी असेल. ओके, देन an important advantages of a customer care services is that it helps to build a solid business network that can include friends, family members, professional acquaintances, associates and colleagues. Okay, काय सांगितलंय की कस्टमर केअर डिपार्टमेंट हे हेल्प करत असतं आपल्या बिझनेसचं सॉलिड बिझनेस नेटवर्क करण्यासाठी. ओके, त्यामध्ये कोणाकोणाला इन्क्लूड केलं जात असतं सॉलिड बिझनेस नेटवर्क करत असताना, रिलेशन हे बिल्ड करण्यासाठी कस्टमर बरोबरचं. तर त्यामध्ये इन्क्लूड केलं जात असतं आपले जे फ्रेंड्स असतील, आपले फॅमिली मेंबर्स असतील, आपले कलिग्स असतील, प्रोफेशनल अक्वाइंटन्सेस असतील, त्यानंतर असोसिएट्स ज्या असतील त्यांना इन्क्लूड केलं जात असतं की त्यांच्या मदतीनं बिझनेस नेटवर्क हे सॉलिड बिझनेस नेटवर्क तयार करणं, क्रिएट करणं अतिशय महत्त्वाचं असतं. हा एक फायदा आहे कस्टमर केअरचा. दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ कस्टमर केअर. सो थर्ड ॲडव्हान्टेजेस इज build loyalty. In the build loyalty, an important advantages of good customer care is that it helps the brand to build loyalty. ओके, काय सांगितलं इथं की बिल्ड लॉयल्टी हे अतिशय महत्वाचा फायदा आहे कस्टमर केअरचा. या मदतीनं काय केलं जात असतं की कस्टमर्स जे लॉयल कस्टमर्स असतात किंवा कस्टमर्सची लॉयल्टी, ब्रँडची लॉयल्टी ही बिल्ड केली जात असते. ओके, लॉयल कस्टमर्स जे असतात आपले कंपनीचे किंवा ब्रँडचे, ते लॉयल कस्टमर मेंटेन करणं, त्यांच्याशी रिलेशन मेंटेन करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं, जे की CRM करत असतं. CRM सिस्टीम, CRM सॉफ्टवेअर हे रिलेशन मेंटेन करण्याचं काम करत असतं. ओके, रिमेंबर अ सॅटिस्फाईड कस्टमर विल रिपीट हिज एक्सपिरियन्स compared favorably to an unsatisfied one who will only limit about his. काय सांगितलंय बिल्ड लॉयल्टी मध्ये
जे काही कस्टमर्स जे आहेत आपले, ओके, ज्यांना काही क्वेरी असतील, प्रॉब्लेम्स असतील, एक्सपेक्टेशन असतील, त्यांचं ऐकून ते सॉल्व्ह करण्याचं काम कस्टमर केअर डिपार्टमेंट करत असतं. त्यावेळेला ज्या वेळेला एखाद्या कस्टमरचे प्रॉब्लेम्स हे अतिशय चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केले जातात, गुड वे कम्युनिकेशन होतं त्या कस्टमरशी, त्यावेळेला त्या कस्टमरचा एक्सपिरियन्स जो असणार आहे तो फेवरेबल असणार आहे, म्हणजेच पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स असणार आहे अबाउट दिस कंपनी और अबाउट दिस ब्रँड. ओके, त्यामुळे कस्टमर हा सॅटिस्फाईड असणं अतिशय महत्वाचं आहे. देन त्यावेळेला कस्टमर हा रिटर्न येऊन रिपीट येऊन आपल्या प्रोडक्ट्स हे परचेस करत असतात. त्यामुळं कस्टमर हे सॅटिस्फाईड असणं अतिशय महत्वाचं आहे. कस्टमरला जो एक्सपिरियन्स येतोय आपल्या कंपनीकडून तो पॉझिटिव्ह असणं अतिशय महत्वाचं आहे. It is the good customer care. It is the customer care along with good customer services. Okay, it is the customer care along with good customer services that help the brand to build positive brand image and loyalty because they release the value of customer retention. कस्टमर केअर मध्ये ज्या काही कस्टमरला सर्व्हिसेस दिल्या जातात त्या चांगल्या असणं अतिशय महत्वाचं आहे. ओके, त्याबरोबर काय, जर कस्टमरला दिले जाणाऱ्या प्रोडक्ट सर्व्हिसेस ह्या जर चांगल्या नसतील, बेटर नसतील, तर काय होतं की कस्टमरच्या नजरेमध्ये किंवा कस्टमरच्या दृष्टीतून, कस्टमरच्या लेवलकडून कंपनीची इमेज ही कमी होत असते. ओके, त्यामध्ये कस्टमर्सला दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस या चांगल्या असणं अतिशय महत्वाचं आहे, जेणेकरून कंपनी इमेज ही पॉझिटिव्हली बिल्ड होईल, कंपनीची इमेज पॉझिटिव्ह राहील, जेणेकरून पॉझिटिव्ह राहील. त्यामुळे काय होत असते, कस्टमर रिटेन्शन रेट हा मोठ्या प्रमाणात इन्क्रीज होत असतो. कस्टमर रिटेन्शन हे इन्क्रीज होत असतं. त्यासाठी कंपनीची ब्रँडची इमेज जी आहे ती पॉझिटिव्ह असणं अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठी कस्टमर बरोबर असणारं रिलेशन हे लॉंग टर्म साठी आणि स्ट्रॉंग मेंटेन करणं अतिशय महत्वाचं आहे. कस्टमरला ज्या काही क्वेरी असतील, प्रॉब्लेम्स असतील, त्या पर्सनली कॉन्टॅक्ट करून त्यांना पर्सनल सर्व्हिस देऊन त्या जाणून घेऊन त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कस्टमर केअर डिपार्टमेंट हे करत असतं. आणि CRM सिस्टीम ते आयडेंटिफाय करून देत असतं की कोणत्या कस्टमरला किती एक्सपेक्टेशन आहेत, त्याचे काय नीड आहेत, काय त्याच्या क्वेरी आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत अबाउट आपल्या प्रोडक्ट बद्दल, आपल्या ब्रँड बद्दल, कंपनी बद्दल. ओके, देन नंबर 4 ॲडव्हान्टेजेस नेम इज बिल्ड रिलेशनशिप. अतिशय महत्वाचं आहे रिलेशनशिप हे बिल्ड करणं किंवा रिलेशनशिप हे स्ट्रॉंग मेंटेन करणं इन CRM, इन consumer psychology behavior. Okay, customer care deals in building relationship so that they can increase their profitability at the end of the day. Listen carefully. Customer care deal in building relationship so that they can increase their profitability at the end of the day. It is their customer centric approach that make the consumer response positively. काय सांगितले, रिलेशनशिप ही बिल्ड करत असताना ज्या वेळेला आपलं रिलेशनशिप हे कस्टमर बरोबर चांगलं असतं त्यावेळेला आपला प्रॉफिट हा ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत असतो. त्या दिवसापर्यंत आपला प्रॉफिट हा इन्क्रीज झालेला दिसतो आपल्याला. ओके, आणि कस्टमर रिलेशनशिप हे मेंटेन करत असताना कस्टमर हा सेंटर पॉइंट असतो. हे लक्षात घेऊन कस्टमरचे रिलेशन मेंटेन करणं अतिशय महत्वाचं असतं. ज्या वेळेला कस्टमर रिलेशनशिप मेंटेन करत असताना ज्या वेळेला कस्टमर हा पॉझिटिव्हली आपल्याला रिस्पॉन्स करत असतो त्यावेळेला आपला प्रॉफिट हा ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत असतो. लक्षात घ्यायचं तुम्हाला काय सांगितले ते. हे आपण अगोदरच्या लेक्चरला सुद्धा पाहिले. आपण यामध्ये याचा ओव्हरव्ह्यू घेत आहोत कारण यामध्ये नवीन असणारा पॉइंट आहे तो म्हणजे डिसएडव्हान्टेजेस. ओके, सो नेवर टेक युअर कस्टमर फॉर ग्रांटेड अँड ट्रीट देम in an offhand manner because no one will take to such an attitude lying down. Then they will shift their loyalty then and there and will try never to repeat such a
bad experience. Better maintain a good and positive relationship that is based on warmth and opens फॉर युअर कंपनी बेनिफिट. लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण कस्टमर बरोबर, ज्या वेळेला कंपनी कस्टमर बरोबर रिलेशन हे चांगल्या पद्धतीने मेंटेन करत असते, गुड पद्धतीने मेंटेन करत असते, त्यावेळेला कस्टमरचा रिस्पॉन्स जो असेल कंपनीला तो पॉझिटिव्ह असतो. आणि ज्या वेळेला कस्टमरला एकही शब्द आपल्याकडून चुकीचा जातो किंवा कस्टमरला जर बॅड एक्सपिरियन्स येत असेल आपल्या कंपनीकडून, तर ऑन दॅट टाइम कस्टमर हा प्रॉडक्ट स्विचिंग करत असतो, ब्रँड स्विचिंग करत असतो. म्हणजेच आपल्या प्रॉडक्टकडून, आपल्या ब्रँडकडून दुसऱ्या ब्रँडकडे वळत असतो, टर्न घेत असतो. ओके, शिफ्ट होत असतो तो. त्यामुळे कस्टमर बरोबर कम्युनिकेशन करत असताना, कस्टमर बरोबर रिलेशन मेंटेन करत असताना एकही शब्द आपल्याकडून निगेटिव्ह हा कस्टमर पर्यंत पोहोचणार नाही याची दक्षता ही कस्टमर केअर डिपार्टमेंटला, त्याचबरोबर सेल्समनला घ्यावी लागत असते, त्याचबरोबर सेल्स एक्झिक्युटिव्हला घ्यावी लागत असते. ओके, जेणेकरून जर आपल्याकडून एखादाही शब्द आपला निगेटिव्ह गेला तर कस्टमरला अगेन अँड अगेन जर बॅड एक्सपिरियन्स आपल्या ब्रँड बद्दल येत असेल तर त्यावेळेला कस्टमर हे अतिशय चांगलं समजतो की तो ब्रँड सोडून, ती कंपनी सोडून, त्या वस्तू सोडून दुसऱ्या वस्तूंकडे जाणं. त्यासाठी रिलेशनशिप मेंटेन करत असताना कस्टमरचा रिस्पॉन्स हा आपल्याला पॉझिटिव्ह असणं अतिशय महत्वाचं असतं. देन नंबर 5 बेनिफिट, बिल्ड ट्रस्ट. अतिशय महत्वाचं आहे बिल्ड ट्रस्ट. ओके, कस्टमर केअर डिपार्टमेंट बिल्ड ट्रस्ट बाय कमिंग टू द rescue of every customer who is having a problem. ओके, कस्टमर केअर डिपार्टमेंट काय करत असतं की ज्या कस्टमरला काही प्रॉब्लेम्स आहेत, ओके, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतं, जेणेकरून कस्टमरचा ट्रस्ट हा जास्तीत जास्त आपल्या ब्रँडवरती, आपल्या कंपनीच्या वस्तूंवरती राहील. आणि कस्टमरचा सपोर्ट असणं, कस्टमरचा ट्रस्ट असणं आपल्यावरती अतिशय महत्वाचं असतं. कोणतीही ऑर्गनायझेशन असू द्या, त्या ऑर्गनायझेशनला कस्टमरचा स्ट्रॉंग सपोर्ट आणि कस्टमरचा ट्रस्ट त्यांच्यावर असणं अतिशय महत्वाचं असतं. Okay, it keeps interacting with them to maintain their faith in the system and make them understand that the department is doing everything to satisfy displaced customer and their queries. काय केलं जातं कस्टमर केअर डिपार्टमेंट मध्ये? कस्टमरचं इंटरॅक्शन किंवा कस्टमरचं रिलेशन मेंटेन करण्यासाठी कस्टमरच्या ज्या काही क्वेरी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर कस्टमर कशा पद्धतीने सॅटिस्फाईड होईल याच्याकडे लक्ष दिलं जातं. ओके, देन 6 number advantages, open communication. Okay, in the open communication there are unhappy customers everywhere. Okay, there are unhappy customers everywhere and it is upon the business entity to decide how to deal with them. Okay, it is upon the business entity to decide how to deal with them. Customer care department keep communication open so that you can resolve issues admirably by talking and sorting out the problem. काय सांगितलंय? अनहॅपी कस्टमर्स हे सगळीकडेच असतात. ओके, परंतु सगळ्याच बिझनेसमध्ये अनहॅपी कस्टमर, हॅपी कस्टमर हे इन्क्लूड असतात, इन्व्हॉल्व असतात. परंतु कस्टमर बरोबर असणारं आपलं कम्युनिकेशन हे पोलाइटली, स्मूथली असणं अतिशय महत्वाचं आहे. पोलाइटली, स्मूथली कम्युनिकेशन करून कस्टमर बरोबर कस्टमरच्या क्वेरी काय आहेत, कस्टमरचे प्रॉब्लेम्स काय, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न, कस्टमरचे जे काही इश्यू असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी कस्टमरला बोलून त्याचे प्रॉब्लेम जाणून घेणं अतिशय महत्वाचं असतं सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, जेणेकरून की जे अनहॅपी कस्टमर आहेत ते अनहॅपी का आहेत आपल्या कंपनीविषयी, आपल्या कंपनीबद्दल ते अनहॅपी काय आहेत, आपल्या प्रोडक्ट्स बद्दल ते अनहॅपी काय आहेत, आपल्या ब्रँड्स बद्दल ते अनहॅपी काय, ते जाणून घेऊन त्यांना हॅपी करणं, त्यांना फुली सॅटिस्फाईड करणं हे काम असतं कस्टमर केअर डिपार्टमेंटचं. ओके, एक कस्टमर हा जपणं अतिशय महत्वाचं असतं प्रत्येक बिझनेससाठी.
जर सक्सेस व्हायचं असेल तर 7व्या नंबरचा ऍडव्हान्टेजेस आहे, फायदा आहे कस्टमर केअरचा. इनकरेज फीडबॅक, अतिशय महत्वाचा आहे की कस्टमर कडून आपल्या प्रॉडक्टचा असणारा फीडबॅक, आपल्या ब्रँडचा असणारा फीडबॅक काय आहे ते जाणून घेऊन ते इनकरेज करणं किंवा त्यांना मोटिवेट करणं किंवा त्यांना इनकरेज करणं. ओके, तर 7वा बेनिफिट आहे नंबर 7 इन द encourage feedback. In the encourage feedback, a customer care department encourage feedback so that they can make viable changes in their system. Then regular contact via surveys and feedbacks help the business owners to understand viewpoint of the customer and how its products services are perceived by them. काय सांगितलं यामध्ये की फीडबॅक कस्टमर कडून आपल्या ब्रँडचा, आपल्या कंपनीचा, आपल्या प्रोडक्टचा जो काही फीडबॅक असणार आहे तो अंडरस्टँड करण्यासाठी, जाणून घेण्यासाठी कंपनी काय करत असते, कंपनी वेगवेगळे सर्वे, कॉन्टॅक्ट सर्वे हे घेत असते आणि सर्वे थ्रू कंपनी अंडरस्टँड करत असते की कोणत्या कस्टमरचा फीडबॅक आपल्या प्रोडक्ट्सकडून, आपल्या ब्रँड्सकडून पॉझिटिव्ह आहे, कोणत्या कस्टमर्स असे आहेत की ते अनहॅपी आहेत. ओके, त्यांचा फीडबॅक हा निगेटिव्ह आहे. सो कस्टमरला आपल्या प्रोडक्टचा असणारा फीडबॅक कस्टमरकडून मिळणं हे अतिशय महत्त्वाचं असतं, जेणेकरून फीडबॅक मिळाल्यानंतर आपण त्या प्रोडक्ट्समध्ये, आपण त्या सर्व्हिसेसमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असतील ते चेंजेस, इम्प्रूव्हमेंट करता यावेत आपल्याला. ओके, तर सो त्यासाठी आपल्याकडे फीडबॅक असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचा फायदा आहे की कस्टमर केअर हे मोठ्या प्रमाणात कस्टमर्सकडून फीडबॅक हे घेण्याचा प्रयत्न करत असतात. ओके, तुम्हाला माहिती असेल वेगवेगळ्या वस्तू खरेदी केल्यानंतर काही दिवसांनी त्या वस्तूंबद्दल फोन करून विचारलं जातं की हा, तुम्ही ती वस्तू खरेदी केली, तुम्हाला ती कशी वाटते. ओके, तुम्ही एखादा फोन परचेस केला किंवा LED वगैरे परचेस केला आपण, तर काही दिवसांनी आपल्याला फोन येतो त्या ब्रँडकडून, त्या कंपन्यांकडून, आणि त्यांच्याकडून आपल्याला माहिती विचारली जाते की तुम्ही आता फोन परचेस केलाय, तुम्हाला तो फोन यूज करताना कसं वाटतंय. ओके, म्हणजे तुम्हाला काही जर तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळं वाटत असेल तर ते तुम्ही सांगू शकता. कोणते फीचर्स तुम्हाला आवडतात ते तुम्ही सांगू शकता, कोणते फीचर्स आवडत नाहीत किंवा कोणते आणखी असायला हवेत हे आपल्याकडून जाणून घेतलं जात असतं. मोस्टली LED टीव्हीच्या बाबतीत हा फोन आपल्याला बऱ्याचदा येत असतो, तुमच्याकडे येतो का नाही मला माहिती नाही, पण मोस्टली LED टीव्हीच्या बाबतीत हा फीडबॅक विचारला जात असतो. देन नंबर 8, डील इफेक्टिव्हली विथ कंप्लेंट्स. अतिशय महत्वाचं आहे हे सुद्धा, डील इफेक्टिव्हली विथ कंप्लेंट्स. तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये पण मी हे घेतलं, ह्याचा ओव्हरव्ह्यू मी आज घेते कारण तुम्हाला एक्झाम्पलमध्ये ह्याच्यातलं बऱ्यापैकी विचारलं जाणार आहे. सो कंपल्सरी सगळ्यांनी नोट्स काढायच्यात, माझ्याकडून त्या चेक करून घ्यायच्यात आणि त्याचबरोबर ज्या वेळेला सांगितलं जाईल की हा हे पॉईंट इम्पॉर्टंट आहे त्यावेळेला त्याच्या प्रॉपर नोट डाऊन करून घ्यायचंय. ओके, आणि कंपल्सरी लेक्चर ऐकत असताना FMS वाल्यांनी, ज्यांना की हा सिलेबस कंझ्युमर सायकोलॉजी अँड बिहेवियर असा आहे, आणि अकाउंटंट टॅक्सेशन वाल्यांनी कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, त्यांना असा सिलेबस सब्जेक्ट आहे. हा कंपल्सरी कमेंट सेक्शन मध्ये नाव मेन्शन करायचं तुमचं प्रत्येकाचं. ओके, सो नंबर 8 नंबरचं ऍडव्हान्टेजेस आहे डील इफेक्टिव्हली विथ कंप्लेंट्स. अतिशय महत्वाचं आहे. ओके, ज्या काही कंप्लेंट्स कस्टमर कडून आपल्याला येणार आहेत आपल्या कस्टमर केअर डिपार्टमेंटकडे, त्या आपण इफेक्टिव्हली डील करणं, जेणेकरून जाताना कस्टमर हा फुल्ली सॅटिस्फाईडच असावा. ओके, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट वर्क्स दॅट अ कस्टमर केअर डिपार्टमेंट does is listen to the customers and deal with their complaints effectively. ओके, अतिशय महत्वाचं काम आहे कस्टमर केअर डिपार्टमेंटचं की कस्टमरच्या ज्या काही क्वेरी आहेत, कंप्लेंट आहेत, त्या ऐकून घेऊन त्या इफेक्टिव्हली सॉल्व्ह करायचं, त्याच्याशी इफेक्टिव्हली डील करायचं. ओके, इट इज इम्प्रूव्ह टू बी पॉझिटिव्ह इन युअर अप्रोच टू मेंटेन अन ऑप्टिमिस्टिक attitude towards every issue. Okay, then be sincere in your efforts and see a market difference in your customer, as they will also respond positively to your efforts. This is why a customer care department is also called a problem solver.
सो यामध्ये कस्टमर केअर काय करत असतं, कस्टमरला असणारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतं, म्हणून कस्टमर केअर डिपार्टमेंटला प्रॉब्लेम सॉल्व्हर डिपार्टमेंट असे म्हटलं गेले. ओके, सो पहिलं आता बघायचं आपल्याला नवीन पॉईंट आजचा आपला डिसएडव्हान्टेजेस ऑफ कस्टमर केअर. आतापर्यंत आपण काय बघितलं, ऍडव्हान्टेजेस, फायदे काय आहेत कस्टमर केअरचे बिझनेससाठी आपण हे पाहिले. आता आपल्याला बघायचंय तोटे काय आहेत. ओके, माझ्या माहितीनुसार तर आय थिंक जास्तीत जास्त प्रमाणात हे फायदे आहेत. ओके, so disadvantages, how many disadvantages of customer care? So first, second and third. Okay, so there are only third disadvantages of customer care, and there are eight number of advantages of customer care. So okay, so disadvantages of customer care, an important reason for the failure of any business entity is the inability of the entity to offer good customer care experience to its customers. Listen carefully. An important reason for the failure of any business entity is the inability of the entity to offer good customer care experience to its customers. Remember, unsatisfied customers means one less customer because he will not repeat his horrible experience at your door. Okay, several disadvantages of customer care are as follows. बघा, कोणते असे रिझन असू शकतात की ते बिझनेस आपला हा फेल करू शकतात. त्याचबरोबर आपल्या कस्टमरचा एक्सपिरियन्स हा फेल करू शकतात किंवा कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन हे कमी करू शकतात, डिक्रीज करू शकतात. सो त्यामध्ये पहिला डिसएडव्हान्टेजेस आहे, पहिला पॉईंट आहे द ओव्हरऑल इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. द ओव्हरऑल increase in expenses is the first disadvantage of customer care department. Okay, it is not easy to set a customer care department. ओके, बघा काय सांगितले तुम्हाला की द ओव्हरऑल इन्क्रीज, जो एक्सपेन्सेस जो इन्क्रीज होतो आपला तो सेट करणं हे कस्टमर केअरला इझिली जात नाही. इट इज नॉट इझी टू सेट अ कस्टमर केअर डिपार्टमेंट. The overall increase in expenses in a huge problem for any new firm, as it is not possible for the company to tolerate them. बघा, ओव्हरऑल इन्क्रीज होणारा एक्सपेन्सेस हा कंपनीसाठी ह्यूज प्रमाणात काय करत असतो, प्रॉब्लेम्स हा क्रिएट करत असतो. ओके, सेटिंग अप विल टेक आउट अ ह्यूज चंक ऑफ युअर फायनान्स अँड हिन्स most companies do not prefer to maintain a proper customer care department at the beginning of their journey. ओके, ज्या वेळेला आपला फायनान्स हा येत असतो आपल्या कंपनीमध्ये, ओके, मोठ्या प्रमाणात, त्यावेळेला कंपनीज ह्या काय करत नाहीत, तर कस्टमर केअर डिपार्टमेंट हे फायनान्सची मेंटेन करत नाहीत. ओके, त्यामुळे काय होतं, मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम्स हे त्या फायनान्स डिपार्टमेंटला येत असतात किंवा कस्टमर डिपार्टमेंटला हे येत असतात त्या फायनान्सच्या जर्नीमध्ये. ओके, सो दिस कॅन प्रूव्ह disadvantages as unhappy customer will not have a place to air their grievances and resolve their issue. So this can prove disadvantages. सो इथं हे डिसएडव्हान्टेजेस प्रूव्ह होतंय की कस्टमर्स हे त्या ठिकाणी हॅपी नसतात किंवा त्यांचे जे इश्यू आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न तिथं केला जात नाही. देन सेकंड डिसएडव्हान्टेजेस, टाइम कंझ्युमिंग प्रोसेस. कस्टमर केअर ही टाइम कंझ्युमिंग प्रोसेस आहे असं म्हटलं गेले. यामध्ये इन द टाइम कंझ्युमिंग प्रोसेस, सेटिंग अप अ कस्टमर केअर डिपार्टमेंट इज नो डाउट अ टाइम कंझ्युमिंग प्रोसेस. ओके,
याच्यामध्ये डाऊट नाही की कस्टमर केअर डिपार्टमेंट किंवा कस्टमर केअरची जी प्रोसेस आहे ती टाइम कन्झ्युमिंग आहे. यू जस्ट कॅन नॉट आस्क एनी एम्प्लॉई टू टेक होल्ड ऑफ दिस डिपार्टमेंट ॲज he will have to face some unhappy customers without any proper training. It is like letting lost a non-swimmer in the river. काय सांगितलं इथं की ज्या वेळेला कस्टमर केअर डिपार्टमेंटमध्ये एखादा एम्प्लॉई असा असतो की त्याला कस्टमर केअरची काही इन्फॉर्मेशनच नसते, त्याला काही ट्रेनिंगच नसतं, आणि जर त्याने हँडल करत असेल एखादा अनहॅपी कस्टमर जर तो हँडल करायला लागला तर तिथं काय होतं की जसं की एखाद्या व्यक्तीला स्विमिंग येत नसताना त्याला जर नदीत सोडलं तर त्याची काय अवस्था होणार आहे, तशी अवस्था त्या एम्प्लॉईची होणार आहे. कारण त्याला माहितीच नाही की कस्टमर केअरमध्ये अनहॅपी कस्टमर आहे तो, त्याला डील करायचंय. अनहॅपी कस्टमरला डील कशा पद्धतीने करता येईल हे त्याला माहितीच नसतं, त्याचं त्याला ट्रेनिंगच नसतं. मग त्याची अवस्था कशी होणार असं सांगितलं इथं की एखादा जो स्विमर असतो त्याला स्विमिंग करण्यासाठी रिव्हरमध्ये नदीमध्ये जर सोडलं, म्हणजे एखादा व्यक्ती असा आहे की त्याला पोहायला येत नाही, त्याला नदीमध्ये सोडलं तर त्याची अवस्था काय होती, तशी अवस्था त्या एम्प्लॉईची होणार असं इथं सांगितलंय. सो आणि त्यामुळे कस्टमर हा जास्त अनहॅपी होणार. द इंटरॅक्शन विल बिकम impersonal and seem unprofessional and unhealthy to the consumer. The interaction will become impersonal and seem unprofessional and unhealthy to the consumer. सो काय होणार आहे, कस्टमरचे जे इंटरॅक्शन असणार आहे ते अनहेल्दी असणार आहे आपल्या कंपनीचे असणार. देन लास्ट थर्ड disadvantages, long waiting time. Long waiting time. In the long waiting time, it is a myth that every customer care department maintain a high standard of interaction. It is a myth that every customer care department maintain a high standard of interaction. Okay, most of them are overloaded. Most of them are overloaded with issues and do not have enough manpower to deal with them. The long waiting time seriously pisses off the customer and can work against the reputation of the brand. काय सांगितलंय, long waiting time. It is a myth that every customer care department maintains a high standard of interaction. Most of them are overloaded with the issue and do not have enough manpower. ज्या ठिकाणी असं असतं की कस्टमर्सच्या ज्या क्वेरीज असतील, प्रॉब्लेम्स असतील त्या ओव्हरलोडेड असतात, परंतु त्यांना हँडल करण्यासाठी जी मॅनपॉवर असते ती इनफ नसते. त्यावेळेला कस्टमरला हा जास्त काळासाठी वेट करावा लागत असतो त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, किंवा त्याचे प्रॉब्लेम त्या कस्टमर केअर डिपार्टमेंटमध्ये पोहोचवण्यापर्यंत त्याला हा वेट करावा लागत असतो, तो पण लॉंग टाइम मध्ये. ओके, so then remember, if a customer is unhappy, he will have his say in front of his friends and family and will create a bad reputation for the organization. ज्या वेळेला काय होतं या वेळेला की कस्टमरच्या क्वेरी प्रॉब्लेम्स या कस्टमर केअर पर्यंत पोहोचवण्यासाठी जर कस्टमरला एवढा वेळ द्यावा लागत असेल, टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस असेल, वेट करावा लागत असेल, तर कस्टमर हा ऑटोमॅटिकली ऑलरेडी तो अनहॅपीच असतो, तो जास्त अनहॅपी होतो. ओके, आणि त्यावेळेला कस्टमर आपली जी ऑर्गनायझेशन रेप्युटेशन जी असते ती कमी होत असते. ओके, देन गुड कस्टमर केअर म्हणजे काय?
देअर इज हे तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेजसाठी मी यामध्ये ॲड केले. सो यामध्ये देअर इज अ सेल्फ एक्सप्लेनेशन इज द वर्ड कस्टमर केअर. केअरिंग फॉर युअर कस्टमर्स इन्व्हॉल्व कस्टमर केअर. बघा, केअरिंग फॉर युअर कस्टमर्स, कस्टमरचं केअर करणं हे कस्टमर केअरमध्ये इन्व्हॉल्व केले. हाऊ यू कॅन टेक अ केअर ऑफ युअर कस्टमर, तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या कस्टमरची केअर करता. ओके, इन अन इम्पॉर्टंट क्वेश्चन, हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. You just cannot ask every employee in your company to approach a customer and take care of him. इथं बघा, हा एक पॉइंट नवीन ऍड केलाय, तो म्हणजे कॉल सेंटर अँड कस्टमर केअर. दोन्ही एकच आहे, लक्षात ठेवा. कॉल सेंटर आणि कस्टमर केअर दोन्ही एकच आहे. फक्त हे काय आहे, कस्टमरला दिले जाणारे सर्व्हिस आहेत आणि याच्या अंडर ज्या सर्व्हिस येतात त्या आपल्याला बघायच्यात. So customer satisfaction and loyalty have become key objective for organization as they recognize that long-term customers cost less to service and are more likely to spend more with the organization. Then the call center is the place where many of these objectives are carried out and contact at that time. Okay. सो हे एक्स्ट्रा नोट्ससाठी तुम्हाला ॲड करण्यात आले. गुड कस्टमर केअर काय असू शकतं किंवा कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं. यामध्ये बघा, आपण काय बघत होतो, सुटेबल. ओके, हाऊ यू कॅन टेक केअर ऑफ युअर कस्टमर्स इज an important question. You just cannot ask every employee in your company to approach a customer and take care of him in whatever manner he deems suitable. Okay, it is certainly not feasible as it will involve unnecessary wastage of valuable resources. The best option is to create a separate department that will deal with customer efficiently and take proper care of any issue or grievances. काय सांगितले की कस्टमर केअर डिपार्टमेंट हे सेपरेटली असावं की जेणेकरून कस्टमरचे काय इश्यू असतील, ते प्रॉब्लेम्स असतील, क्वेरी असतील, त्या सॉल्व्ह करता येतील, कस्टमरची केअर तिथं घेता येईल. ओके, सो curiosity is a necessity during empathetic interaction, and who better than a trained employee to handle the customer who are life and blood of the business. House representative must be knowledgeable and accessible. काय सांगितलंय की जे काही एम्प्लॉई असे असतात की जे आपल्या कंपनीचे जे महत्त्वाचे कस्टमर्स असतात त्यांना आपण लाईफ ब्लड असं म्हटलं जातं बिझनेसमध्ये. ओके, जे की महत्त्वाचे कस्टमर्स असतात त्यांना हँडल करण्यासाठी जे एम्प्लॉई असणार ते ट्रेन असणं अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये त्यांना प्रॉपर त्या कस्टमर केअरबद्दलचं नॉलेज असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, इट इज देअर विलिंगनेस टू हेल्प दॅट अट्रॅक्ट्स द कस्टमर्स अँड ultimately result in a conflict resolution. It is important that all the employees in customer care are fully retained to important that all the employee in customer care fully trained to handle all the different type of issue that they will have to face during their interaction. Appointment employees who are
good at listening. This is an important skill to have because the consumers cannot quickly with those employees that show such threats. The next important aspect is the strong speaking skill because until and unless you are not clear, okay, precise and distinct in your diction, the consumer will not be able to understand whatever you are trying to say to them. बघा हे एक्स्ट्रा नॉलेजसाठी तुम्हाला घेतलं यामध्ये नोट्समध्ये तुम्ही कंपल्सरी मेन्शन करा. तुम्हाला MCQची जर एक्झाम झाली तर कंपल्सरी याच्यातीलच MCQ असणार आहेत. सो तुम्ही तयारीत राहावा. नोट्स काढून कंपल्सरी सगळ्यांनी नोट्स काढायच्या. कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करायचं आहे. ओके, सो दीज आर कम्प्लीट पॉईंट. कस्टमर कॉल सेंटर अँड कस्टमर केअर अँड कस्टमर केअरचे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण कस्टमरला दिले जाणाऱ्या नेक्स्ट सर्व्हिसेस बघूयात. त्यामध्ये तुमच्या काही कॉल रुटीन अँड कॉल स्क्रिप्टिंग अँड कॉल स्क्रिप्टिंग आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. ओके, सो 2-3 सर्व्हिसेस आपण एका लेक्चरमध्ये कव्हर अप करायच्यात आपल्याला. लक्षात ठेवा, अकाउंट अँड टॅक्सेशन वाल्यांसाठी हा सब्जेक्ट कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट असा आहे आणि BVOC FMS वाल्यांसाठी कंझ्युमर सायकोलॉजी बिहेवियर असा आहे. सो कन्फ्युजन करू नका तुमचं, की कुणी म्हणू नका की आम्हाला CRM नाहीये. तर तुम्हाला CRMच्या जागेवर कंझ्युमर सायकोलॉजी बिहेवियर आहे. ओके, कंपल्सरी लेक्चर ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये नाव मेन्शन करा तुमचं, जेणेकरून की समजेल. काही क्वेरीज असतील, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारू शकता. पण कमेंट आणि क्वेरी विचारायच्या अगोदर कंटिन्यू लेक्चर हे ऐकायचं आणि मगच कमेंटमध्ये क्वेरी किंवा प्रॉब्लेम्स हे विचारायचे मला. ओके, काही जण असतात लेक्चर ऐकायचं नाही, काय नाही, क्वेरी विचारायची. ओके, सो मी जर रिटर्न तुम्हाला प्रश्न विचारला तर तुमच्याकडे आन्सर असलं पाहिजे. त्यासाठी क्वेरी तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असेल तर विचार करूनच विचारायची. त्यासाठी अगोदर लेक्चर कंटिन्यू सगळं ऐकायचं.